कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं सौंदती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचं पूजन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर कोल्हापूर येथे करण्यात आलं व त्यानंतर गाडी सौंदती येथे रवाना करण्यात आली। बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील रेणुका देवीची यात्रा 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 रोजी होणार असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात। यामध्ये कोल्हापूर व ग्रामीण भागातून जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते। सौंदती येथे यात्रा काळात पूजा अर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्य नेहमीचे कार्यक्रम होत असतात। यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता असते। यासाठी गेली 2 वर्ष गोकुळमार्फत यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदती येथे गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत। त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून या वर्षीच्या यात्रेमध्येही गोकुळची दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देत असल्याचं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी सांगितले। गोकुळने सौंदती येथील भाविकांसाठी आमच्या मागणीनुसार गुणवत्तापूर्ण दूध, श्रीखंड, बासुंदी, लस्सी, दही, ताक, तूप, दूध पावडर असे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध केल्याबद्दल भाविकांच्या वतीनं गोकुळ परिवाराचे आभार व्यक्त केले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।